मराठी माणसाचं अस्तित्व आता टिकवायचं आहे, ते खरंच कमी झालं असं वाटतं तुम्हाला? कमी तर नाही झालं. आता मी परत एवढ्या प्रचारामध्ये लोकांना भेटली. कट्टर कट्टर शिवसेना जी आहे आता पण आहे, आपले मराठी माणसांचं अस्तित्व पण आहे, ताकद पण आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपण बघू आपली ताकद जी आहे ती. खरं बोलू, यूथला ना कामाशी हे आहे, म्हणजे सगळ्यात प्रायोरिटी की काम कसं होतं, आपली प्रोग्रेस किती होते, डेव्हलपमेंट काय होते, या मुद्द्यांवर यूथला जास्त इंटरेस्ट आहे. बाकी मुद्द्यांवर जातीभेद हे सगळं ह्याच्यावर यूथला ॲटलीस्ट एवढं इंटरेस्ट नाही आहे. मुंबईमध्ये येणाऱ्या जे येतात लोक किंवा जे राहतात लोक, त्यांना मराठी यायला हवं असं तुम्हाला वाटतं का, किंवा त्यांनी शिकायला हवी असं वाटतं का? प्रयत्न केला तर चांगलंच होईल. नाही केलं तर म्हणजे ठीक आहे, त्यांची चॉईस आहे. इन दी एंड इंडिव्हिज्युअल चॉईस असते. आपण कोणाला फोर्स करून तर आपण फोर्स करतो, मग अजून नेगेटिव्ह इम्प्रेशन असतं. तर मी नाही मानत पर्सनली की फोर्स करून कोणाला हे करायला. उलटा आपल्याला अवेअरनेस स्प्रेड करायला पाहिजे आणि त्यांना समजवायला पाहिजे की काय इम्पॉर्टंट आहे आणि काय बरं पडेल की आपण मराठी पण बोलू. Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. सध्या लोकशाहीचा उत्सव चालू आहे आणि 15 तारखेला मुंबईसह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. या सगळ्याच्या आधी जेव्हा फॉर्म वाटप झालं, इतर गोष्टी बघितल्या, त्यावेळेस आपण बघितलं की अनेक ठिकाणी घराणेशाहीला चालना दिली गेली, अनेक त्यांच्या घरात उमेदवारी दिल्या गेल्या. या सगळ्यानंतर जे निष्ठावान कार्यकर्ते होते किंवा अनेक वर्ष जे पक्षासाठी काम करतात, त्यांना खरंच संधी मिळणार का, असा प्रश्न विचारला गेला होता. आणि या सगळ्याकडे बघून, या महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे बघून तरुणांना खरंच राजकारणात येऊ वाटतंय का, असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता. पण अनेक पक्षांमध्ये तरुण जे उमेदवार आहेत ते आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत आणि आम्हाला काहीतरी बदल घडवायचा आहे असा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. अशाच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तन्वी राव आपल्यासोबत आहेत, ज्या गोरेगाव इथनं वॉर्ड क्रमांक 50मधनं उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला, त्यांना तिकीटसुद्धा मिळालेलं आहे. त्यांच्याशीच आपल्याला संवाद साधायचा आहे आणि नेमकं त्यांचं या सगळ्यामधलं विजन काय आहे, इतक्या कमी वयात त्या राजकारणात का उतरत आहेत आणि सध्याच्या राजकारणावर त्यांची काय मतं आहेत, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. तन्वी, तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. आत्ता आम्ही जर बघितलं, तुम्ही बघत असाल, तुम्हाला उमेदवारी मिळाली, पण अनेक पक्षांमध्ये फॉर्म पळवापळवी झाली, गाड्यांच्या मागं पळणं झालं नेत्यांच्या. या सगळ्यामध्ये जे तरुण आहेत त्यांना खरंच वाटतं का राजकारणात यावं, आणि तुम्ही निवडणूक लढवताय, तुम्ही का, तुम्हाला असं वाटलं की निवडणूक लढवली पाहिजे, राजकारणात आलं पाहिजे? मला वाटतं की तरुण लोकांना यायलाच पाहिजे, कारण की आत्तापर्यंत मी जेवढं आपलं प्रचार यात्रा करत होती, मी एवढं आपलं शंकर, जे माझं वॉर्ड आहे गोरेगाव क्रमांक 50, त्यात मी जाऊन फिरली, बघितलं, घरात लोकांना जाऊन भेटते आहे मी आता. तर मी बघते की आपली परिस्थिती किती हे आहे, म्हणजे आपला बदल ॲक्च्युली झाला नाही. आपण बोलतो की आपण चांगले दिवस आणूया, बदल घडूया, पण आत्तापर्यंत मी जेवढं बघितलं आपण खूप मागे आहोत. तर तरुण लोकांना यायला पाहिजे, कारण की एक सिस्टम, आणि आय थिंक यूथचं विजनच डिफरंट असतं आणि यूथमध्ये ते झील असतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि लोकांची मदत करायची आहे. तर माझं तर राजकारण तर ठीक आहे, मला एवढं माझ्या म्हणजे मनात एवढं आहे की मला लोकांची मदत करायची आहे. एक पण लोकाला आपण चांगलं जीवन देऊ शकतो, जे त्यांना एवढं कचऱ्यामध्ये, स्लम एरिया स्पेशली जसे राहतात आहे, आपण थोडं पण त्यांना हेल्प केलं, एक शिक्षणचं ऍडमिशन दिलं, ती छोटी गोष्ट पण खूप मोठी असते. तर माझी ही इच्छा आहे की मी जितकं लोकांना हेल्प करू शकू तेवढं मी करू आणि आपण बदल घडून आपली जी देशची स्थिती आहे ती आपण कशी पुढे घेऊन. आम्ही तुमचं सोशल मीडिया अकाउंट्स बघत होतो, तुम्ही जे प्रचार करताय ते बघितलं. आम्हाला थोडं बॅकग्राऊंड समजून घ्यायचं, म्हणजे तुम्ही आता अस्खलित मराठी बोलताय, पण तुमचं नाव बघितलं तर तन्वी राव आहे, तर ते आम्हाला सगळं जाणून घ्यायचंय. आणि तुम्हाला कशा शिवसेना पक्षाकडनं कशी उमेदवारी मिळेल हे पण जाणून घ्यायचं. तर माझे पप्पा साऊथ इंडियन आहे, माझी मम्मी मराठी आहे, तर आम्ही घरी मराठीच बोलतो. पण आता आपण जसे यूथ आहे, यंग आहे, माझे सगळे फ्रेंड्स गुजराती, मारवाडी आहे, तर आम्ही हिंदीमध्ये जास्त बोलतो, इंग्लिशमध्ये जास्त बोलतो. तर ते फ्लुएन्सीचं असं आहे की आपण घरी मराठी बोलतो. पण उमेदवारीचं तुम्ही विचारेल, तिकीटचं विचारेल, तर माझे वडील ते शिवसेनाशी म्हणजे ते 30 इयर्स पासून काम करतात आहे, समाजसेवा करतात आहे. आमचं मंदिर आहे इथेच चिंचोली बंदरमध्ये, जयदुर्गा परमेश्वर ट्रस्ट. तर त्या ट्रस्टमधून आम्ही कामं करत आलो आहे खूप वर्षापासून. मी पप्पाला हेल्प करत आली आहे, जे कोविडचे कॅम्प्स आम्ही टाकले, मग ब्लड डोनेशनमध्ये आपण 600-700 ब्लड डोनेशन बँक आपण घेतोय.
तर अशी बरेच गोष्टी आम्ही काम करत आलोय. तर त्या म्हणजे ह्या टाइम आपल्याला वॉर्ड आपला रिझर्व झाला. पप्पा पण लढू शकले असते, पण आपल्याला तिकीट काढायची आहे, कारण की हे मुंबईची जी महानगरपालिकाची जी निवडणूक आहे ते खूप क्रुशियल आहे. आपल्याला शिवसेनाला जितकी सीट काढायची आहे तेवढा आपला प्रयत्न आहे. तर ते सगळ्या ऍस्पेक्ट्सला आपण हे करून आपली ही तिकीट लाईक चान्सेस आहे की माझी तिकीट निघेल लाईक, म्हणून आपण आपल्याला तिकीट पप्पाच्या वर्कनी. पण तुमचं बॅकग्राऊंड वडील पप्पा तुमचे पॉलिटिक्स मध्ये होते, शिवसेनेसोबत होते, पण तुमचा असं काही पॉलिटिकल मध्ये यायचा विचार होता? तुमचं काही बॅकग्राऊंड तसं राहिलंय? तुम्ही म्हणालात की तुम्ही काम करायचं वेगवेगळ्या भागांमध्ये, पण असं पॉलिटिक्समध्ये उतरायचं म्हणजे उमेदवारी घेऊन उतरायचं हा कधी विचार केला आणि मग त्यासाठी तयारी कशी केली? उमेदवारी घेऊन विचार करायचं मी पुन्हा हे एन्व्हायरमेंटमध्ये मोठी झाली आहे. आणि जेव्हा पहिला आपले 2021 मध्ये निवडणूक होणं होते तेव्हा पप्पांनी एकदा माझ्याशी चर्चा केलेली की फिमेल वॉर्ड झालं तर काय करायचं. तर मी पप्पाला तेच बोलली की माझी पण इच्छा आहे, आपण असं हेल्प करतोच तर एक आपली पॉवर येते तर आपण अजून बरेच कामं करू शकतात आणि त्या लेवलवर करू शकतात. तर लोकांची मदत करायची तर का नाही, राजकारण तेच नसतं, आपल्याला हेल्प करायची ते मोठी गोष्ट असतं. तर मी मेंटली प्रिपेअर्ड होती आणि ह्या टाइम सगळं फेवर आपलं रिझर्व झालं आणि ते सगळं झालं. आणि GSC मध्ये 3 वर्ष पहिला मी GC मेंबर बनली. तर मी 6व्या GSC आपण सांगितलं पाहिजे काय नेमकं GSC म्हणजे काय आहे? ते आपल्या इथे malaडमध्ये गोरेगाव स्पोर्ट्स क्लब करून एक क्लब आहे. तिकडे इलेक्शन्स होतात आणि खूप रिनाउंड क्लब आहे. तर खूप सारे बरेच स्पोर्ट्सचे ऍक्टिव्हिटीज असतात. पुणे एक कम्युनिटी आहे, तर तिथे इलेक्शन्स होते आणि GSCचे इलेक्शन्स ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग आहे. तर त्यात सगळ्या 56 मध्ये आपण 6व्या नंबरवर आलो. तर तिथे 3 वर्ष मला काम करायला भेटलं, मला एक्सपिरियन्स भेटलं आणि मग आता ही नवीन मी ते फोटो बघितले, आदित्य ठाकरे तुमच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आले होते, ती गर्दी बघितली. तर उद्धव ठाकरेंनी तुम्हाला AB फॉर्म दिला, तर हा सगळी प्रोसेस काय होती आणि जेव्हा तुम्ही हे सगळं मिळालं त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं त्यावेळेस? खरंच असं वाटलं की कधी कधी कुठल्या गोष्टी असतात ना ते होतात. असं वाटतं की देवानी आपल्याला ही संधी दिली आहे, देवानी सगळं प्लॅन केलं आणि हे होत आहे. तर सगळे लक आपल्या फेवरवर आले आणि ऑनेस्टली मी तर जे आपलं होत होतं ते आय वॉज जस्ट इन द प्रोसेस अँड नाव आय नो दॅट इट्स गॉड्स प्लॅन. आणि आपलं जे मला देवानी एक संधी दिली आहे, एवढी मोठी जिम्मेदारी दिली आहे की लोकांची मदत करावी, ते मी माझं काम आणि कार्य करीन. हे आपण बाकी गोष्टींवर बोललो, पण आता मेन पॉलिटिक्सवर येऊयात की जिथे सध्या निवडणूक त्याच्यावरून होतीये. तुम्ही आता शिवसेना UBT कडनं लढताय निवडणूक आणि सध्या मुंबईमधला महत्त्वाचा जो मुद्दा झालाय तो मराठीचा मुद्दा झालाय. म्हणजे 2 ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले त्यावेळेस त्यांचा पहिला मुद्दा होता की मराठी माणूस. तुम्हाला तुमच्या वॉर्डामध्ये काय वाटतं नेमकं, म्हणजे हा जो मुद्दा आहे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो तुम्ही कसा पोहोचवताय आणि तुम्हाला खरंच वाटतं का की मुंबईमध्ये आता मराठी माणूस हा तसा कमी राहिलेला आहे, तो बाहेर जायला लागलेला आहे आणि त्याचं अस्तित्व किंवा ती टॅगलाईन पण आहे तुमच्या सगळ्या पक्षाची की मराठी माणसाचं अस्तित्व आता टिकवायचं आहे, ते खरंच कमी झालं असं वाटतं तुम्हाला? कमी तर नाही झालं. आता मी परत एवढ्या प्रचारामध्ये लोकांना भेटली, कट्टर शिवसेना जी आहे आता पण आहे, आपले मराठी माणसांचं अस्तित्व पण आहे, ताकद पण आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण बघू आपली ताकद जी आहे ती. पण मग तुम्ही कसं कन्वे करता, म्हणजे आता हा तुमचा वॉर्ड आहे तिथे मराठी अमराठीचं सगळं आपण कॉस्मोपॉलिटन वॉर्ड आहे म्हणतो, हा जो मुद्दा आहे मराठीचा, जेव्हा तुम्ही अशा एका पक्षाकडनं येता की जिथे मराठीचा मुद्दा हा अग्रभागी किंवा मराठी माणूस हा त्यांचा केंद्रबिंदू आहे, अशा वेळी त्यांना कसं कन्व्हिन्स करता की मराठी लोकांसाठी किंवा या पक्षाला मतदान केलं पाहिजे? आता हे आपले जे नगरसेवक आपल्या महानगरपालिका असतात ते लोकल कॅन्डिडेटवर असतात आणि लोकल कॅन्डिडेटची जी केपेबिलिटीज आहे, त्यांची जी क्रेडिबिलिटी आहे काम करण्याची, लोक ते बघून वोट करतात. बाकी जे आपलं चाललंय ते वरच्या लेवलवर ते चालूच राहतं. पण माझं एवढं म्हणणं आहे, मी जिथे जाते प्रचार करायला मी त्यांना तेच बोलते की तुम्ही क्रेडिबिलिटी बघा, तुम्ही काम बघा आणि त्या ह्याच्यावर तुम्ही पहिला ते प्रायोरिटी ठेवून वोट करा. पण तुम्ही आता आपण बोलतोय, तुम्ही एवढं अस्खलित मराठी बोलतायत अर्थात, तर हे कसं आलं, म्हणजे घरून आलं, आईकडनं आलं किंवा तुम्हाला लहानपणापासून ते मराठी कानावर पडत होतं त्याच्यामुळे जमतंय, कसं झालं? एवढं खरंच तर बोलू तर एवढं पण माझी मराठी शुद्ध नाही आहे, पण मम्मी मराठी आहे तर आम्ही घरातून मराठीच बोलत आलो आहे.
तर दुसरी जी आमची साऊथ इंडियन लँग्वेज आहे पप्पांनी आम्हाला आतापर्यंत शिकवली नाही, तर आता तेच मराठी घरी तो बोलतो आणि नॉर्मली आता बोलतोय. पण या इलेक्शनमध्ये आता तुम्ही तरुण आहात, इतक्या कमी वयात तुम्ही उमेदवारी लढवत आहात, तुम्हाला काय वाटतं की कुठला मुद्दा तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे? कारण आत्ता सध्या ज्या मुद्द्यांवरनं इलेक्शन लढली गेली आधीची आणि हे पण, मग तिथे का हिंदू मुस्लिम असेल किंवा परप्रांतीय मुंबईकर असा वाद असेल, हे सगळे वाद आहेत. त्याच्या पलीकडे तुम्हाला कुठले मुद्दे वाटतात जेव्हा तुम्ही फिरता लोकांमध्ये किंवा तुमच्या वयाच्या यूथमध्ये फिरता, त्यावेळेस त्यांना काय कुठला महत्त्वाचा मुद्दा वाटतो इलेक्शनसाठी? खरं बोलू, यूथला आहे ना कामाशी हे आहे, म्हणजे सगळ्यात प्रायोरिटी की काम कसं होतंय, आपली प्रोग्रेस किती होते, डेव्हलपमेंट काय होते, या मुद्द्यांवर यूथला जास्त इंटरेस्ट आहे. बाकी मुद्द्यांवर जातीभेद हे सगळं ह्याच्यावर यूथला ॲटलिस्ट एवढं इंटरेस्ट नाही आहे. तर माझं हेच आहे की मी हेच घेऊन चालली आहे की मला काम करायचं आहे, मला लोकांना एक चांगलं जीवन द्यायचं आहे आणि त्यांची मदत करायची आहे. एवढंच मी घेऊन आता चालते आहे. मग पुढे जे असेल ते असेल. पण मग ह्या काम होतं जेव्हा तुम्ही म्हणता की यूथला काम हवं आहे, जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता किंवा कॉलेजेसमध्ये जात असाल किंवा जे न्यू वोटर्स आहेत, जे पहिल्यांदा वोट करणार आहेत, त्यांना काय सांगता? कारण त्यांच्या समोर हा जो असा सिनारिओ आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे, तर त्यांना कसं कन्व्हिन्स करता तुम्ही सगळ्यामध्ये? आम्ही यूथला तेच बोलते की आपण एज्युकेटेड, आपण शिक्षण करतो आणि आपली एक विचारधारा आणि नेतृत्व डिफरंट असतं, विजन डिफरंट असतं. तर सिस्टम होणं कुठल्या पण गोष्टीमध्ये खूप गरजेचं आहे, ते मी हे विचार करते. आणि डिसिप्लिन होणं. तर आजची यूथ खूप अवेअर आहे आणि अवेअरनेस, जागरूकता आपल्याला पाहिजे असते. तर आय थिंक यूथचं तेच ॲडव्हान्टेज आहे की दे आर मोर अवेअर आणि त्यांना एक डिसिप्लिन आणि सिस्टमशी काम करण्याचं सवय असते जास्त. तर ते विजन घेऊन आणि आम्ही नॉर्मली छोटे छोटे जे मुद्दे असतात त्याला थोडं डीप जाऊन कसं त्यात सिस्टम बिल्ड करून कसे आम्ही डेव्हलप करू शकतो ते जास्त हे करू पण शकतो बेटर. ज्या मतदारसंघामध्ये तुम्ही निवडणूक लढवताय, तो जसं आम्ही मगाशी बोलत होतो काही लोकांशी, तेव्हा ते म्हणले की इथे युतीमध्ये बीजेपीला ही सीट जात होती आणि बीजेपीचाच कॉर्पोरेटर किंवा नगरसेवक निवडून येत होता. तुमच्यासाठी टफ चॅलेंज असेल की त्या सगळ्याला फेस करणं. शिवसेनेचे 2 पक्ष झालेले आहेत, त्यामुळे त्यांची ताकद विभागली गेलेली आहे. बीजेपी तिथे स्ट्रॉंग एक पक्ष आहे, तर तुम्ही त्याला कसं केटर करणार आहात? तुम्ही त्याला कसं टक्कर देणार? कारण इतक्या वर्षाची त्यांची लेगसी पण राहिलेली आहे. मी असं मानते की माझी लढाई जी आहे ती माझ्याबरोबरच आहे. तर मी माझी मेहनत पूर्ण करणार आणि माझे पप्पा एवढ्या वर्षांपासून काम करत आले, तर ते कामाचं लोक आठवण ठेवतात. आता मी एवढ्या लोकांना भेटते तर त्यांना आठवण आहे की अरे दिनेश रावांनी आमची तेव्हा मदत केलेली. तर हे सगळं पण मॅटर करतं. तर मी एवढंच बोलेन की आमचा प्रयत्न खूप जोरशोरनी चालू आहे. आम्ही जितके लोकांना भेटू शकतो तेवढ्या लोकांना भेटतोय, त्यांना समजवतोय की क्रेडिबिलिटी इम्पॉर्टंट आहे आणि त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की आपण ही निवडणूक जितू. पण मला ना एक समजून घ्यायचं, म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट अशी, मगाचपासून आपण जेव्हा बोलतो आल्यापासून, की आता शिवसेनेसोबत म्हणजे युबीडी सोबत मनसे सुद्धा हा पक्ष आलेला आहे आणि मनसे हा पक्ष मराठीच्या मुद्द्यावर नेहमी लढत आलेला आहे. त्यांची सगळी आंदोलनं ही मराठीच्या संदर्भातली होती. आता ठाकरे बंधूंचं जो प्राईम फोकस आहे तो मराठी आहे आणि इतर गोष्टी आहेत. जेव्हा अनेक जी घटना झाल्या किंवा मराठी नाही बोलणार म्हणून जेव्हा मारहाण झाली किंवा मराठीचा मुद्दा पुढे केला, पाट्या लावल्या नाही म्हणून मारहाण झाली, तर सातत्याने मनसेकडनं सांगितलं जातं किंवा शिवसेनेकडनं सुद्धा सांगितलं जातं की आमचा काही कुठल्या लोकांना विरोध नाही आहे किंवा कुठल्या भाषेला विरोध नाही आहे. जे मराठी इथे जो आम्ही मराठी बोलणारच नाही हा जो ॲरोगन्स आहे किंवा आम्हाला शिकायचीच नाही आहे किंवा आम्हाला विचारू नका, याच्याबद्दल आमचा राग आहे. तर तुम्ही जेव्हा या सगळ्याकडे बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं की हे खरंच महत्त्वाचं वाटतं की मुंबईकर म्हणून किंवा आता तुम्ही शिवसेना ज्या पक्षाच्या उमेदवार आहात त्या पक्षाची भूमिकाच आहे मराठीची संदर्भातली, तर जो इतर भाषिक आहे त्यांनी मराठी शिकायला हवी असं तुम्हाला वाटतं का? आणि ती किती महत्त्वाची आहे हे त्याच्याबद्दल काय वाटतं? बघा, मला असं वाटतं की जितके आपण लँग्वेजेसला आहे ना इक्वल इम्पॉर्टन्स देईल ते बेटर होईल. मला असं नाही की मराठीच बोलायचंय एवढं, मी त्यावर बिलीव्ह नाही करते. पण मराठी पण तुम्ही शिका, थोडं गुजराती बोला, जे पण आहे म्हणजे इक्वल राहा. आता गुजरातमध्ये आपण जातो सगळे गुजराती, तिथे पण हेच असतं. आणि तामिळनाडूमध्ये तुम्ही बघेल तर त्या लोक पण खूप ॲरोगंट आहे की अरे आमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही बोलणार नाही, तर त्या लोक बोलतच नाही. आत्ताच मी गेलेली 1 महिना पहिला, त्या लोक बोलणारच नाही. तर सगळ्या स्टेट्समध्ये असं चालू आहे. तोच मुद्दा आहे, म्हणजे तुमचं म्हणजे वडिलांकडचं बॅकग्राऊंड साऊथ इंडियन आहे, आईकडनं मराठी आहे, तर 2 खरं तर तुम्ही संस्कृती एकत्र आलेल्या. तमिळमध्ये पण भाषिक वाद आहे, तिथे पण लँग्वेज किंवा
तिथली जी लोकल म्हणजे तिथली अस्मिता आहे ती महत्त्वाची आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता महत्त्वाची आहे. सो तुम्हाला असं वाटतं की मराठी अस्मिता असणं गरजेचं आहे, ती महत्त्वाची आहे? गरजेचं आहे म्हणजे आपण स्कूलमध्ये जातो तेव्हा हिंदी, इंग्लिश, मराठी, तर असे मला असं वाटतं की स्कूलमध्ये सगळे ऑप्शन्स द्यावे आणि जे त्यांना शिकायचं आहे, पण मराठी थोडं शिकलं तर बेटरच आहे, कारण की आपलं संपर्क चांगलं होतं. असं नाही की शिकायचंच आहे, त्याच्यावर मी एवढं हे नाही करीन, पण म्हणजे ओपननेस असायला पाहिजे. कुठल्या पण वस्तूला आपल्याकडे लँग्वेजेस नाही, कुठला पण आपण एक विचार असतो, कोण आपल्याबरोबर काय चर्चा करतो, तो एक ओपननेस असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे ॲरोगन्स असेल की नाही आम्हाला बोलायचंच नाही, तर ते पण मला एवढं नाही पटत. पण एक ओपननेस असायला पाहिजे आणि कुठल्याही असंच नाही मराठी दुसऱ्या पण लँग्वेजेसला आपल्याला डिसरिस्पेक्ट नाही करायला पाहिजे. मुंबईमध्ये येणाऱ्या जे येतात लोक किंवा जे राहतात लोक, त्यांना मराठी यायला हवं असं तुम्हाला वाटतं का, किंवा त्यांनी शिकायला हवी असं वाटतं का? प्रयत्न केला तर चांगलंच होईल, नाही केलं तर म्हणजे ठीक आहे, त्यांची चॉईस आहे. इन दी एंड इंडिव्हिज्युअल चॉईस असते. आपण कोणाला फोर्स करून तर आपण फोर्स करतो, मग अजून नेगेटिव्ह इम्प्रेशन असतं. तर मी नाही मानत पर्सनली की फोर्स करून कोणाला हे करायला. उलटा आपल्याला अवेअरनेस स्प्रेड करायला पाहिजे आणि त्यांना समजवायला पाहिजे की काय इम्पॉर्टंट आहे आणि काय बरं पडेल की आपण मराठी पण बोलू. तर तसं माझी अशी विचार आहे. पण मग तुम्ही ही भूमिका मांडता लोकांपर्यंत, जेव्हा तुम्ही आता लोकांमध्ये भेटताय, जर शिवसेनेची भूमिका जेव्हा मांडता, तेव्हा तुम्ही कुठले मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जाता, की कुठल्या मुद्द्याला धरून तुम्ही मतदान केलं पाहिजे शिवसेनेला? मी त्यांना सगळ्यांना, आदित्य साहेब ठाकरेंनी खूप चांगलं प्रेझेंटेशन आमचं म्हणजे केलं. आम्हाला सगळ्यांना जे निवडणूक लढत आहे त्यांना बसवलेलं आणि त्यांना मुद्दे दाखवलेले आणि काम बोललेलं की हे आपण निवडणूक जितू तर आपण ह्या मुद्द्यांवर आपण काम करू, लोकांना ही फॅसिलिटीज देऊ. तर हा आपला पक्ष पण म्हणजे हे मराठी हे सगळे टॉपिक्स चाललंय, पण ते पण कामच बघतात आहे की कसे आपण लोकांना हेल्प करू शकू, कसं त्यांचं लाईफ बेटर करू शकू. तर मी त्यांना तेच बोलते, मेसेज माझा हेच असतो सगळ्यांना की आमचं जे मिशन आहे, जे मॅनिफेस्टो आहे, त्यात आमची बरीच गोष्ट आहे जे तुम्हाला इकॉनॉमिकली बेटर होईल, तुमचं लाईफस्टाईल बेटर होईल. तर त्या सगळ्या गोष्टीवर मी माझ्या जे प्रचार करते त्याच्यावर बोलते आणि प्रत्येक इम्पॉर्टन्सचं ते मी त्यांना बोलते की गोरेगाव वॉर्डमध्ये जे आपले इश्यूज आहे आपण कसे सॉल्व्ह करणार आणि कसं त्यावर काम करणार, या मुद्द्यांवर मी त्यांना बोलते आणि प्रचार करते. निश्चित. अगदी शेवटचा प्रश्न की तुम्ही तुमचं वय 25 आहे आणि 25व्या वर्षी तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे, तर खूप लोकांना ह्या वयात काय करायचं, कुठल्या प्रोफेशनमध्ये जायचं हे कळत नसतं. तुम्ही ज्यांना राजकारणामध्ये यायचं आहे, जसं आपण सुरुवात केली आहे इंटरव्ह्यूशी, की अनेक गोष्टी बघितल्यानंतर की परिवारवाद बघतो की जिथे घरातल्याच लोकांना तिकीट दिलं जातं, त्यामुळे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे रस्त्यावर काम करत आले पक्षासाठी त्यांना संधी मिळत नाही. सध्याचं राजकारण बघताना कोणी कुठल्या पक्षात जात आहे, होणारी टीका, हे सगळं बघताना तरुणांना राजकारणात यावंसं वाटत नाहीये आणि जो मतदानाचा टक्का आहे तो सुद्धा कमी होतोय. तरुणांना मतदान करू वाटत नाहीये. या सगळ्यांना तुम्हाला काय सांगायचं एक तरुण उमेदवार म्हणून, की तुम्ही का पॉलिटिक्समध्ये यायला हवं आणि मतदान का केलं पाहिजे? मी एवढंच बोलीन सगळ्या यूथला, मी एवढंच बोलीन की इट इज इम्पॉर्टंट, सगळ्यांना यायला पाहिजे राजकारणामध्ये आणि आपण हे राजकारणमध्ये येणार, आपली जी नवीन विजन असते, जी आपले नवीन सिस्टम असते काम करण्याची, ते अवेअरनेस आपण जसे अवेअर आहे, यूथ अवेअर आहे म्हणून यूथ जास्त राजकारणमध्ये पडत नाही, कारण की जसे गोष्टी चालल्या आहे. पण त्या अवेअरनेसला अगर आपण बेटर वेमध्ये यूज करू तर आपण ॲक्च्युली आपल्या देशाची खूप प्रगती करू शकतो. तर हेच माझा मेसेज असेल की लाईक यूथला जास्तीत जास्त यायला पाहिजे आणि अवेअरनेस स्प्रेड करायला पाहिजे आणि आपले जे देशाचं डेव्हलपमेंट आहे त्यात कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. निश्चित. खरं तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. खरं तर आपला प्रयत्न होता की जे तरुण उमेदवार आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा की त्यांना राजकारणामध्ये काय वाटतं, राजकारणामध्ये कुठला होप वाटतो की ते या सगळ्यामध्ये उमेदवारी करत आहेत, राजकारणामध्ये येत आहेत, निवडणूक लढवत आहेत. आणि दुसरी गोष्ट, सध्याचं ज्या पद्धतीचं राजकारण आहे ते सुद्धा त्यांच्याबद्दल त्यांची मतं काय आहेत हे सुद्धा आपला जाणून घ्यायचा प्रयत्न होता. असेच इंटरव्ह्यूज आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ ज्याच्यामधनं तरुणांना खरंच काय वाटतं, ते राजकारणात काय येऊ पाहत आहेत आणि सध्याच्या राजकारणाकडे ते कशा पद्धतीने पाहत आहेत, हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. आणि अर्थातच त्या शिवसेनेकडनं निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्याकडे मराठी आणि तमिळ अशा दोन्ही पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे. सो त्यामध्ये पण मराठी किती महत्त्वाची हे सुद्धा त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुमची या सगळ्याबद्दलची काय मतं असेल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. कॅमेरा पर्सन आशिषसह मी राहुल, मुंबई तक.